भारतीय संगीतातील चिरतरुण सूर हरपला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला. 90व्या वर्षी आशाताईंनी 3 तास कॉन्सर्ट केला होता. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आठवणींना उजाळा, तर आशा भोसलेंची गाणी अमर राहतील. उद्धव ठाकरेंकडूनही आदरांजली. सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भावूक. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकेंच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आदिती तटकरे यांच्याकडून भावना व्यक्त. सत्तेतला मोठा पक्ष मित्रपक्षांची शिकार करणार. पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार. गोंधू प्रकरण ठरवून बाहेर आणलं गेलं. रोहित पवारांचं सूचक ट्विट. मराठा आंदोलकांना मोठा धक्का. 81 गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार. 2 टप्प्यातील गंभीर गुन्हे सरसकट मागे घेता येणार नाही. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गृह विभागाचं स्पष्टीकरण. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार. सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू. मनोज जरांगेंचा इशारा. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी. जळगावातील धक्कादायक प्रकार समोर. आरोपी रमेश चव्हाण विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल. आम्ही इराणला पूर्णपणे नष्ट करू. होर्मुझमधून इराणची मनमानी मोडीत काढणार. शांतता चर्चा फिसकटताच डोनाल्ड ट्रम्प यांचं रणशिंग. इराणला जगातून बाजूला करण्याचा इशारा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची इराणच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा. अमेरिका आणि इराण युद्धात मध्यस्थीची इच्छा व्यक्त. मध्य आशियात शांतता राहणं महत्त्वाचं. इराणची भूमिका.